की स्वच्छता फक्त गांधी जयंतीपुरती नसावी, फोटो काढण्यापुरती नसावी, वृक्ष लागवड ही फक्त फोटो काढण्यासाठी नसावी किंवा एक कार्यक्रम दाखवायचा म्हणून नसावी, त्याची जोपासना पण व्हावी. ॲमेझॉनचं जंगल असेल, ऑस्ट्रेलियाचं जंगल असेल, असं वाचनात आहे किंवा बघण्यात आहे की ते मुद्दाम जाळलं जातं. दिल्लीसारखं प्रदूषित शहर जर 100% जर तिथे इलेक्ट्रिक गाड्या झाल्या तर ते प्रदूषण विरहित शहर होईल. घाण करणं सोपं आहे, पण ती घाण काढायला उशीर लागतो, असं हे हळूहळू होत. पण तामिळनाडूच्या काही जिल्ह्यात किनारपट्टीच्या गेला तर हा मान्सून पडतच नाही तिकडं. जो परतीचा डिसेंबर मधला मान्सून आहे तो जास्त पडतो. तर जगातलं मला सांगायला आवडेल की अभिमानाची गोष्ट आहे की चेरापुंजी मधलं मॉन्सून जे ठिकाण आहे, गारो खासी जैतिया टेकड्यांच्या प्रदेशातलं, ते जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. तसंच महाराष्ट्रातलं आंबोली हे ठिकाण आहे. जेव्हा म्हणजे आम्ही लहान असताना शाळेत ऐकायचो की 2020 साली महापूर येणार आहे, 2018 साली जगबुडी होणार आहे. आणखीन एक आहे की द्वारका पाण्याखाली गेलेले आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणजे याचे सायंटिफिक पुरावे सुद्धा असं सांगू शकतो की त्यावेळेला पृथ्वीच्या पाण्याची पातळी ही कमी होती. तो अभ्यास करतानाच आहे हे 2% जर बर्फ वितळला तर जगातल्या ज्या मोठ्या शहर आहेत, कुठल्याही देशाचं कुठलंही शहर घेतलं मोठं शहर, त्यामुळे तुम्ही मेंटेन करायचं असेल तर लोकसंख्या मेंटेन करा, ऑटोमॅटिक सगळ्या प्रश्नावर उत्तर मिळत जातं. आता तुम्ही काय म्हणताय की आयुष्यभर राहायचं शहरामध्ये आणि एखादं सहलीचं ठिकाण निवडायचं असेल तर तुम्हाला कुठलं क्लायमेट पाहिजे तर गावाकडचं पाहिजे. इथून पुढे क्लायमेट चेंजचा परिणाम काय होऊ शकतो? नमस्कार मंडळी, आज आपल्या या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये वेगळा पॉडकास्ट असणार आहे, कारण आज सगळ्यांचा क्लास लागणार आहे. आपल्यासोबत एक शिक्षक आहेत. आता ते शिक्षक आपल्याला काय शिकवणार आहेत? मराठी, हिंदी, इंग्रजी असे विषय नाही. आपल्याला आताच्या जगण्यासाठी किंवा आपण जे म्हणतोय पुढची पिढी वाचली पाहिजे, पुढच्या पिढीला वाचवलं पाहिजे, त्याच्यासाठी जी गोष्ट महत्वाची आहे त्याबद्दल आपण काही गोष्टी आज जाणून घेणार आहोत. म्हणजे आता आपण ऐकतोय की भयंकर पाऊस सुरू झालाय, अतिवृष्टीसारखी परिस्थिती येते किंवा कधी कधी दुष्काळ सुद्धा पडतात. मग ह्या गोष्टी काय असतात, याच्या मागची कारणं काय आहेत? आणि जे जगभरात बोललं जाते ते म्हणजे क्लायमेट चेंज, हवामान बदल. आता काही लोक त्याला नाकारतात, काही लोकांना वाटतं क्लायमेट चेंज होतोय. खरंच क्लायमेट चेंज होतोय का? त्याची कारणं काय आहेत? जर क्लायमेट चेंज थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे? आणि खरंच जगबुडी होणार हे जे आपण काय ऐकत आहोत गेले 10-12 वर्ष, त्या गोष्टी शक्य आहेत का? या सगळ्या गोष्टींवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत MB खांडे सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर PhD होल्डर आहेत. क्लायमेट चेंज या विषयामध्ये सरांची PhD आहे आणि त्यासाठीच जे काही वातावरण चालले त्या वातावरणा संबंधी बोलण्यासाठी आपण आज सरांना आपल्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केले. पुन्हा एकदा सरांचं खूप खूप स्वागत. सर, पहिली गोष्ट म्हणजे भूगोल या विषयात PhD करावी असं कसं काय तुम्हाला वाटलं? भूगोल हा आपल्या सर्वांच्या जवळपासचा विषय. म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडल्यापासून शेतात गेलं तरी शेतकरी सुद्धा भूगोल शिकतोच. कारण त्याला सुद्धा नॉलेज कसं असतं, कुठलं पीक कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, मग पाऊस किती पडेल, सगळं अंदाजावरच असतं. म्हणजे त्याचं असं ठरलेलं नसतं. तसं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, 12वी सायन्सला होतो, पण त्या 12वी सायन्समध्ये मला भूगोलाला चांगले मार्क्स पडले म्हणून मी भूगोल ठेवला. हे त्याच्या पाठीमागचं खरं कारण आहे. ओके. कसा भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे जे काही पूर्ण अभ्यास करतात? म्हणजे भूगोल म्हटलं की आपण राहतोय पश्चिम महाराष्ट्रात, आपल्याला मृदेचा अभ्यास करायचा आहे हिमालयातल्या, जम्मू काश्मीर मधल्या, मग भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे? भूगोलाचं तसं बघायला गेलं तर 2 घटक मुख्यतः पडतात, एक प्राकृतिक आणि दुसरा मानवी. म्हणजे आपण सर्वसाधारण भूगोल म्हटल्यानंतर आपला नद्या, पर्वत, पठार, मैदान एवढंच लक्षात येतं किंवा वनस्पती, मृदा, जसं आता तू बोललास तसं. पण प्रत्यक्षात ती घटक आहेत, पण त्या घटकांचा ज्या घटकावर परिणाम होतो ते म्हणजे मानव. तो सुद्धा भूगोलाचाच एक भाग आहे आणि त्याचा सुद्धा आता भूगोलावर परिणाम किंवा पर्यावरणावर व्हायला लागलेला आहे. ह्या दोन्हीची एक सांगड आहे, ती सांगड अभ्यासण्यासाठी आपल्याला भूगोलाचा अभ्यास करायचा. बरं, आता जसं आपण बघतोय की आता या दिवसामध्ये खूप पाऊस पडतोय, बऱ्याच ठिकाणी पूर आलेत वगैरे. या वर्षी एवढा पाऊस का पडला? किंवा मध्यंतरी सुद्धा 19 मध्ये कोल्हापूरच्या ठिकाणी पूर आला होता. पुरासारखी परिस्थिती का निर्माण होते आता त्याचं जर बघायचं झालं आपल्याला तर आत्ताच नाही तर मागच्या एक 100-125 वर्षाचा अभ्यास करावा लागतो. स्थिती ठीक आहे की मला पण मान्य आहे, इतर संशोधक अभ्यास करतात की ह्या 25 वर्षात किंवा 30 वर्षात ही परिस्थिती वेगळी होत चाललेली आहे. आपण काय म्हणतो की पावसाळा कमी होतोय, कालावधी त्याचा कमी होतोय, पण त्याची जी तीव्रता आहे ना ती जास्त आहे. म्हणजे अगोदर 5-5.5 महिने पडणारा पाऊस आता 5 दिवसातच पडून जातोय. आता आपण बघतोय की सरासरीपेक्षा ऑगस्टच्या 23 तारखेला 7% धरणं जादा भरलेले, म्हणजे 7% पाऊस जादा पडलेला आहे. तर तो अभ्यास करतोय आपण. जसं मी म्हटलं की मागच्या 125 वर्षाचा अभ्यास केला
तर माझ्या माहितीनुसार 1972ला सगळ्यात मोठा दुष्काळ होता. हो. त्याच्या अगोदर 2014 ते 2018ला दुष्काळ होता. म्हणजे त्या दुष्काळाच्या नोंदी आहेत. लक्षात येते का बघ? हा बरोबर. 1918ला, 14ला, 72ला, पण 1990ला, 91ला पावसाची मोठी नोंद आहे. म्हणजे आपली जी धरणं बांधायला सुरू झाली त्यानंतर पुराची समस्या सुरू झाली खऱ्या अर्थानं. आता तू म्हणशील की धरणांचा आणि पुराचा काय संबंध? पाऊस पडला सगळाच आणि ज्या त्यावेळेला वाहून गेला तर पुराची समस्या निर्माण होणार नाही. आता जरी पडला तरी पण ते वाहून जाईल. आता काय होतंय, पडणारा पाऊस मुरतोय, धरणात पाणी साठलेलं आहे, मग पाऊस पडायला लागला, धरणातनं पण फ्लो चालू झाला आणि इकडनं पडणाऱ्या पण पावसाचा फ्लो सुरू झाला. असं दुहेरी नातं होते आणि मग आलमट्टी सारखे प्रश्न निर्माण होत आहेत. हे आमच्या पाठीमागचं कारण. मग धरणं असावी का नसावी? नाही, धरणं तर पाहिजेच, पण त्याचं नियोजन नाही. आणि त्यांचं तर काय चुकतं नियोजन. जसं पावसाचा पडण्याचा अंदाज नाही तसं 95% आलं, 98% धरणं भरली तरच समाधानी की बाबा इथून पुढे वर्षभर पाणी पुरणार. आणि समजा आपण पाऊस येणार आहे म्हणून धरणं मोकळी केली तर आणि नाहीच पडला तर, जसं 1-2 वर्षापूर्वी झालं होतं की आपल्याला जूनमध्ये पाऊस पडला आणि डायरेक्ट जुलैला जास्त पडणार तो न पडता डायरेक्ट ऑगस्ट पासून सुरू झाला. मग पावसाचं नियोजन धरण म्हणजे जलविकास अधिकाऱ्यांनी तर कसं करावं? बरोबर. म्हणजे ही अनिश्चितता त्याच्या पाठीमागचं कारण आहे. बरोबर. आता तुम्ही सोशल मीडिया बघत असाल किंवा नसाल, सोशल मीडियावरती एक संस्था आहे जिला ट्रोल केलं जायचं किंवा टोमणे मारले जायचे किंवा त्याचे हसू केलं जायचं, ते म्हणजे हवामान विभाग. ज्या दिवशी हवामान विभाग सांगेल आज पाऊस पडणार, म्हणजे असे जोक्स यायचे की हवामान विभागानं आज सांगितले आज पाऊस पडणार आहे, म्हणजे आज बिंदास्त फिरा कारण आज पाऊस पडणार नाही. म्हणजे असं त्यांना एक हास्यावरी घेतलं जायचं की हवामान विभाग जे सांगते ते खोटं ठरते. आता ह्या वर्षी हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. मग ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत काय? हवामान विभागाचे अंदाज चुकत का होते? जसं माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेता येत नाही तसं माझ्या मते पावसाचा किंवा हवामानाचा पण परफेक्ट अंदाज घेता येत नाही. पण अलीकडे जे तंत्रज्ञान आलेलं आहे भारतीय संशोधनात किंवा IMD कडे, ते पूर्वी नव्हतं एवढ्यापर्यंत. इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑफ क्लायमेट चेंज ही संस्था कार्यरत राहते. म्हणजे तुम्ही अगोदर ऐकलं असाल की ज्या वेळेला ऑलिम्पिक असायचं किंवा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये असायचे त्यावेळेला किती वाजता किती मिलीमीटर पाऊस पडणार याचा अभ्यास व्हायचा. म्हणजे ते किती पुढे गेलेलं तंत्रज्ञान होतं, ॲक्युरेट होतं. ती ॲक्युरेसी त्यावेळेला भारताकडे नव्हती. आणि ते देश कसे आहेत की त्यांच्याकडे क्लायमेट एवढं ड्रास्टिक चेंज होत नाही. आपल्या इकडे कसं होतंय, ड्रास्टिक चेंज होतंय. म्हणजे सकाळी क्लायमेट, दुपारी क्लायमेट, संध्याकाळी क्लायमेट. म्हणजे ती जी राहतात ते टेम्परेट रिजनमध्ये आहेत आणि आपण जे राहतो ते इक्वेटोरियल जवळपास राहतो, ट्रॉपिकल रिजनमध्ये. त्यामुळे तिथल्या अंदाज आणि आपल्या अंदाजाशी तुलना केली जाते म्हणजे ह्या अंदाजाच्या बाबतीत. म्हणजे त्यांचे एवढे परफेक्ट जातात आपले सांगत नाहीत. आता मी काही म्हणजे 1 वर्षभरापूर्वी बघितलंय, सकाळी थंडी वाजते, लगेच 11-12 नंतर कडक ऊन आणि 3-4 नंतर पाऊस. म्हणजे एकाच दिवशी तुम्हाला 3 ऋतू पाहायला मिळतात हिवाळ्यात. म्हणजे आता पाऊस कोणी म्हटलं पण नसतं की 12 मेला सुरू होईल आणि तो कंटिन्यू सुरू आहे. बरोबर. लक्षात आहे. म्हणजे अंदाज सांगणं म्हणजे जे ढगांची दिशा आहे, ढगांची डेप्थ म्हणजे उंची आहे, वाऱ्याची दिशा आहे, त्या एक 12 ते 15 त्याचे पॅरामीटर्स असतात. त्या अंदाज धरून चालतात. त्यातला एक पॅरामीटर जरी चुकला ना तरी तिथं पावसाचा अंदाज येऊ शकत नाही. असं आहे. मग आता जे बिघडले म्हणतो आपण, कनेक्शन बिघडले, पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस पहिल्यांदा वेगळा असायचा, मान्सूनचा पाऊस वेगळा, परतीचा पाऊस वेगळा, तसं आता सांगता येत नाही. म्हणजे एकदा पाऊस सुरू झाला की तो अवकाळी आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नाही की अवकाळी चालू आहे, मान्सूनचा चालू आहे का परतीचा चालू आहे. मग हे जे बिघडले ते कशामुळे? आता आपल्या उपनिषदात किंवा आपल्या ऋग्वेदात मांडलेले आहेत की 6 ऋतू आहेत. बरोबर आहे. आणि ते ऋतू म्हणजे कुठला आहे? ग्रीष्म आहे, शिशिर आहे, हेमंत आहे, वसंत आहे, वर्षा आहे. म्हणजे हे त्यावेळेचे ऋतू जे जुन्या तज्ज्ञांनी मांडलेले ते 2-2 महिन्याचे ऋतू आहेत आपले. आणि ते भारतासाठी अगदी ॲक्युरेट बसतात. आता आपण काय म्हणतो, जगात 2 ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. भारतात परत आपण काही वर्षापूर्वी आम्ही ज्या वेळेला 1991ला पहिली दुसरीला आलो त्यावेळेला काय म्हणतो 3 ऋतू, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पण ज्या वेळेला आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आलो तर 4था ऋतू आला त्यात, परतीचा मान्सून, ऑक्टोबर-नोव्हेंबरचा. मग हा कुठून अचानक आला असा आम्हाला पण प्रश्न पडलेला होता. मग आता मी एक शिक्षक म्हणून ज्या वेळेला शिकवायला जातो त्यावेळेला ग्रीष्मातलं ऊन तापतंय, वर्षा म्हणजे जास्त पाऊस असतो, शिशिरमध्ये थंडी असते. या 3 महिन्याच्या मध्ये जो हेमंतचा कालावधी असेल किंवा बाकीच्या ऋतू शरदचा कालावधी असेल तर तो त्याच्याशी परफेक्ट. म्हणजे माझं असं मत म्हणतं की हे हवामानाचं पूर्वीचं चक्र होतं ना ते बरोबर आहे. पण आता आपण ह्या तुम्ही कसं तुमच्या वयाचा अनुभव किंवा ज्यापासून डाटा कलेक्शन आहे
ह्या रेनफॉलचा असेल, टेम्परेचरचा असेल, त्यावरून तुम्ही अंदाज बांधायला लागला की हे चक्र बिघडले. चक्र बिघडले म्हणजे आता मी जसं बोलतो की माझं वय वर्ष 40, तर आपण काय बघतो की ह्या 40 वर्षात मला कळायला लागलं वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून. मग मी लहान असताना असा पाऊस पाहिला नाही, मग आता पाऊस पाहतोय. म्हणजे प्रमाण जास्त आहे. जसं 940 मिलीमीटर पेक्षा जास्त मुंबईला एका रात्रीत पाऊस पडला, किंवा 2005ला रंकाळा कोल्हापूरचा ओव्हरफ्लो झाला, किंवा 2021ला 51 फुटानं पातळी वाढली. हे आपण सगळे पॅरामीटर्स लावतो आणि म्हणतो की हे चक्र आता बिघडलं. ठीक आहे, बिघडलं, कारण की मागच्या ह्याच्यात दिवाळीनंतर सुद्धा पाऊस पडतोय, जानेवारीमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडतोय. तर हे चक्र बिघडलंय, म्हणजे त्याच्याशी आपण सहमत राहिलंच पाहिजे. मग हे चक्र बिघडले हेच हवामान बदल आहे का? चक्र म्हणजे आता क्लायमॅटिक कंडिशन बदललेले आहेत, आणि हे 30-35 वर्ष जर झालं, म्हणजे हवामान आपण काय म्हणतो, सरासरी 30 ते 35 वर्षाचे ॲव्हरेज कंडिशन बघायची आणि त्याला बदल म्हणायचा. आता बदल ह्याचे आणखीन अनेक पॅरामीटर्स आहेत. तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये झालेली ढगफुटी आहे, जम्मू काश्मीरमध्ये झालेली ढगफुटी आहे, ह्या म्हणजे आता आपण काय म्हणतो रायगडला पण ढगफुटी झाली. दररोज आठवड्यातनं 1 किंवा 2 ठिकाणी ढगफुटी होते. म्हणजेच काय, याचा अर्थ की हा संकेत आहे की अजून मोठ्या प्रमाणावर ह्याच्यात चेंजेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जे 10 वर्षात कधीतरी एक ढगफुटी पाहायला मिळत होती, तो चेंज आता तुम्हाला सारखं पाहायला मिळतो. वादळ एकतर सुरुवातीच्या काळात पावसाळ्याच्या असायचं किंवा नंतरच्या काळात. आता लगेच अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा झाला, पाऊस वाढला. पश्चिम बंगालवर कमी दाबाचा पट्टा झाला, पाऊस वाढला. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कमी दाबाचा पट्टा झाला, पाऊस वाढला. म्हणजे चेंज हा झालेला आहे. बरं, मग काय करणार त्या क्लायमेट चेंजची? आत्ता कारण सुरुवात झाली ह्याची, तसं बघायला गेलं तर औद्योगिक क्रांतीनंतर. त्याच्या आधी नव्हतं. जेव्हापासून कोळसा जाळायला सुरुवात झाली, कोळसा जाळायला सुरुवात झाली, 1.60 अब्ज, म्हणजे जवळजवळ 1.5 अब्ज लोकसंख्या होती 18व्या शतकात किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीला. आता एक 100-150 वर्षात आपण लोकसंख्येचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की 8 अब्ज झाली. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी जी लोकसंख्या फक्त आपण 500 कोटी होती, ती 2000 वर्ष लागली त्याला 1.5 अब्ज व्हायला, आणि ती पुढे 8 अब्ज व्हायला किंवा 800 कोटी संख्या व्हायला किती वेळ लागला बघा. मग लोकसंख्येसाठी लागणाऱ्या गरजा भागवण्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. म्हणजे मला कशाची गरज आहे, सकाळी उठल्यानंतर ब्रशचे, कोलगेट लागतंय, मला काय लागतंय, डबा लागतो टिफिन, म्हणजे खाण्यासाठी जे पदार्थ लागतात, मला घर लागतं राहण्यासाठी, मला फिरण्यासाठी गाडी लागते. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने कार्बन उत्सर्जन करायला लागलेला आहे, आणि तो कार्बन उत्सर्जन करण्यासाठी तुम्ही ह्या भूमातेतली जेवढी साधन संपत्ती आहे ती वापरायला लागलेला आहे. आणि तिथनं औद्योगिक क्रांती असं का म्हणतो की चाक तयार झालं सुरुवातीला, पण त्यानं तुम्हाला काही दोष दिला नाही, पण जे चाक रुळावर फिरायला लागलं किंवा रस्त्यावर फिरायला लागलं आणि कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध, की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एनर्जीचं उत्सर्जन सुरू झालं. म्हणजे युद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धात तर अतिप्रचंड झालं, नागासाकी हिरोशिमासारख्या आपण घटना बघतोयच. तर त्यानंतर हा दुसरा टप्पा, आणि 1990 नंतर हा तिसरा टप्पा आपण बघतोय, की ज्यामध्ये वाढती लोकसंख्या 1980 नंतर प्रचंड, आणि त्याच्या वाढलेल्या गरजा भागवण्यासाठी आपण वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करावं लागलो. म्हणजे आपण प्रत्येकाच्या ठिकाणी 2 जर कारणं बघितली, एक की आपण वृक्ष तोडतोय आणि लोकसंख्या वाढवतोय. म्हणजे हे दोन्ही अपोजिट, जे वाढवायला पाहिजे ते कमी करतोय आणि जे वाढते ते कमी करायला पाहिजे. तर या 2 कारणं त्याच्या पाठीमागं आहेत. आणि ह्या तिसऱ्या टप्प्यानंतर आता तर आपण काय म्हणतो 21व्या शतकात पदार्पण केलेलं आहे. आणि आता तुम्ही जर बघितलं असाल, कॅलिफोर्नियाचं जंगल असेल, ॲमेझॉनचं जंगल असेल, ऑस्ट्रेलियाचं जंगल असेल, असं वाचनात आहे किंवा बघण्यात आहे की ते मुद्दाम जाळलं जातंय. याच्या पाठीमागचं कारण काय, आपण म्हणतो की कार्बन क्रेडिट ही संकल्पना माहित असेल तुम्हाला, की प्रत्येक देशाकडे एवढं कार्बनचं क्रेडिट असलं पाहिजे प्रत्येकाच्या अमाऊंटवर, तरच ते एनर्जी उत्सर्जन करू शकतात. तर त्या देशाकडं प्रगती करायसारखं त्यांच्या आड, जसं प्रख्यात्रे म्हणतात, तुम्हाला कोकण कसा दिसला, कोकण तर छान दिसला पण झाडं आडवी आली. हे म्हणजे हास्यास्पद जरी असलं तर ते खूप हे आहे, मार्मिक आहे. तसं ब्राझील काय म्हणतंय, आम्ही कार्बन क्रेडिट टिकवायचं आणि आम्हालाच प्रगती करता येत नाही. अमेझॉनच्या जंगलात एकही ब्रिज नाही, त्याच्या पाठीमागची कारणं जशी सांगतात तसं त्यांनी म्हटलेलं की आम्हाला प्रगती करायचं असेल तर हे जंगल थोडंफार नष्ट करावंच लागेल, त्याशिवाय कारखाने उभारता येणार नाहीत. बरोबर. असं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग औद्योगिक क्रांती असेल, वृक्षतोड असेल, सगळं असेल.
मग आता ही सगळी आधीपासूनची कारणं आहेत. आत्ता काय कारणं वाढलेत किंवा आपण काय सांगू शकतो आता क्लायमेट चेंजला सगळ्यात इम्पॅक्टफुल गोष्ट काय आहे कारणीभूत? आता तुमचं जे रेट होता डेव्हलपमेंटचा, तो सुरुवातीला 2000 म्हणजे 2001 नंतर किंवा 2010 नंतर, म्हणजे जसं आपण मोबाईलची जशी गती झाली तशी माणसाच्या प्रत्येक गोष्टीत गती झाली. सिमेंटेड रोड इतके होते का? नाही. इंडस्ट्रियलायझेशन होतं का? आणि सुरुवातीच्या इंडस्ट्री असतील तर त्या कशा होत्या? सिमेंट कॉन्क्रीटच्या होत्या. आता तुम्ही इंडस्ट्री बघितला की पत्र्याचे शेड उभा मोठ्याचे मोठे केले जातात आणि एनर्जी उत्सर्जन केली जाते. आणि औद्योगिक क्रांतीमध्ये सुरुवातीला फक्त कोळसा जाळला जायचा हो. आता वेगवेगळे केमिकल्स जाळले जातात आणि त्यातनं जो मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होतं ना, किरणोत्सार होतो, तो वेगळ्या प्रकारे आहे. आणि तो डायरेक्ट इम्पॅक्ट CFC सारखा वायू आहे ना, डायरेक्ट तुमच्या ओझोन थराला देतो. आणि ओझोन थोडा जरी हल्ला तर हे चक्र हलतं. बरोबर. त्याच्या पाठीमागची एक संकल्पना तुमच्या पण लक्षात आली असेल की अंटार्क्टिका खंडावरच ओझोनचं होल का निर्माण झालेला आहे. तर त्याचं एक सायंटिफिक कारण आहे की जेवढा कार्बन आपला उत्सर्जन होतो किंवा जे CFC वायू होतात ते हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ज्यावेळेस सूर्य उत्तरायणला असतो त्यावेळेस दक्षिणायनमध्ये जाऊन त्या बर्फावर अंटार्क्टिकाच्या विस्थापित झालेले असतात. परत त्याच्यावर बर्फ पडतो. सूर्य ज्या वेळेला दक्षिणेकडे येतो त्यावेळेला बर्फ वरचा वितळायला लागतो आणि त्याच्यामध्ये जे दडलेले वायू आहेत ते डायरेक्ट वरती ओझोनच्या लेअरला इम्पॅक्ट करतात. मग ओझोन तिथं जरी हल्ला, म्हणजे जसं आपण काय म्हणतो अंगावर चादर घेतली एका बाजूनं थंडीच्या दिवसात जरी हे केलं तर पूर्ण अंग गारठतं, तसं जरा जरी झळ बसली तिकडं तर संपूर्ण पृथ्वीचं चक्र ते बदलतं. बर. आता आपल्या देशाला तर कोळशाची गरज आहे किंवा जे काही विद्युत प्लांट्स आहेत मोठे मोठे ते कोळशावरती चालतात. मग त्याला ऑप्शन काय दुसरा? आपल्या देशाकडे एक चांगला सोर्स आहे आत्ता सध्या तरी, म्हणजे आपण आपलं 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट ह्या अक्षवृत्तीय विस्तारात राहतो. तर नाही म्हटलं तर जम्मू काश्मीरचा वरचा भाग सोडला तर संपूर्ण देशावर सूर्यकिरणं आहेत आणि कमीत कमी 12 तास पडतायत. आता शासन त्याला अनुदान देतं, सौर ऊर्जा निर्माण करा म्हणतं. आपण घरातली लाईट वापरली, ऑटोमॅटिक जलविद्युत कमी झाली, तसंच कारखान्यात वापरली, म्हणजे जिथं जिथं शक्य आहे तिथं सौर ऊर्जा वापरलं तर तो त्याच्यावर एक चांगला उपाय आहे. म्हणजे आता सुरुवात आहे आपल्याकडं, भविष्यात होईल. इलेक्ट्रिक गाडी आल्या, इलेक्ट्रिक गाडीचा आपण सगळ्यांनीच वापर, आता त्याचे प्राइस जास्त आहे, ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला ऑटोमॅटिक दिल्लीसारखं प्रदूषित शहर जर 100% जर तिथे इलेक्ट्रिक गाड्या झाल्या तर ते प्रदूषण विरहित शहर होईल. तसंच प्रत्येकात बदल होतील. पण जे आपल्याला बदल अपेक्षित कसे आहेत की पटकन झालं पाहिजे, देश ह्या प्रदूषणातून पटकन मुक्त झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, हे एवढं लगेच पॉसिबल नाही. म्हणजे जसं आपण काय म्हणतो की एखादं घाण करणं सोपं आहे पण ती घाण काढायला उशीर लागतो, तसं हे हळूहळू होत राहील. बरोबर. तुम्ही दिल्लीचा उल्लेख केला आता. प्रदूषण म्हटलं, ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं की दिल्लीचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. दिल्लीतलं प्रदूषण म्हणजे भारतासाठी तरी दिल्लीतलं प्रदूषण, धुक्याची चादर वगैरे ते फोटो येतात सगळे पेपरमध्ये. दिल्लीत एवढं प्रदूषण का वाढतं? आता एक जगाला किंवा एक भारताला एक असं रोल मॉडेल झाले प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली. घाणीच्या बाबतीत दिल्लीचं नाव घेतलं जातं, प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीचं नाव घेतलं जातं. पण त्याच्या पाठीमागं दिल्लीची जी प्राकृतिक रचना आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की प्राकृतिक रचना आणि मानवी घटक हे दोन्ही कारणीभूत आहेत त्याच्यासाठी. एक म्हणजे दिल्ली आहे त्याचा भाग असा सकलात आहे, त्यामुळे त्यात काय होतं तर तिथं धुकं जो काय म्हणतो ह्युमिडिटी आहे ती साचली जाते आणि त्याच्यावर एक चादर एक प्रकारची तयार होते. म्हणजे त्याची लोकेशन आहे ना सभोवतीने त्याच्या डोंगर रंग असल्यासारखा आणि तो भाग सकलात आहे. आणि त्याचं मानवनिर्मित कारण म्हटलं की पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, दिल्लीच्या सभोवतीच्या ह्या 5-6 स्टेटमध्ये गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, भाताचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. आपण आपल्या इकडं सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात काय करतो की ऊस काढल्यानंतर त्याचा जो पाला असतो, पाचाट असतो, ते जाळतो. पण आपल्या इकडची हवा कशी आहे, खेळते आहे, ते निघून जातं धूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तसं दिल्लीचं होत नाही. तो सगळा जो धूर आहे सभोवतीचा तो येऊन दिल्लीत साठतो, हे एक कारण आहे, म्हणजे मानव निर्मित. आणखीन एक दिल्ली एक काय म्हणतो आपण प्रगत असं म्हणू की केंद्रशासित प्रदेश आहे किंवा एक राजधानीचं ठिकाण आहे. तर त्या प्रत्येकाच्या दारात जर बघितलं तर तुम्हाला 4-4 4 व्हीलर दिसतील आणि मुलग्याची, आईची, वडिलाची, सगळ्यांची वेगळी दिसते. मग मध्ये एक दिल्लीत नियम झाला की सम आणि विषम नंबरच्या गाड्या वापरायच्या. माणसाने त्यावर काय केलं की सम आणि विषम दोन्ही नंबरच्या गाड्या घेऊन टाकल्या आणि प्रदूषणाला तयार झाले. ते जर दिल्लीत आपण केलं की इलेक्ट्रिक गाडी कंपल्सरी, तर
तर ते प्रदूषण विरहित होऊन जाईल. त्याच्यावर आणखीन एक सांगतो, मग मुंबईशी तुलना केली जाते. मुंबईत पण इतके बिझनेस आहेत, पण मुंबईला परिस्थिती किंवा होत अजून नाही. एक थोडं पुण्याला सुद्धा आता हा. घेतलं जातं त्याच्यामध्ये. हा. ह्या दोन्ही शहरांचा भूगोल अभ्यास आहे. हम्म. मुंबईला जवळ समुद्र आहे. दररोज जेवढं कार्बन उत्सर्जन होतं तेवढं परत ते समुद्रामुळे फिल्ट्रेशन होतं. हे असं तुम्ही ओके. म्हणणार कसं काय? हा. तर तुम्ही कुठलाही कारखाना बघितला तर त्याला एक दोन अटी लावल्या जातात की तुमच्या कारखान्याच्या बाहेर झाडी एक पाहिजे आणि दुसरं तुमच्या कारखान्याच्या बाहेर कारंजे पाहिजेत पाण्याचे. म्हणजे पाण्याबरोबर ते कार्बन मिक्स होतं, तळात जातं, त्यामुळे प्रदूषणाला वरती राहत नाही. तसं दिल्लीत होत नाही, म्हणजे समुद्र नाही आहे. आणि पुणे कसं आहे, घाटमाथ्यावरचं आहे. अरबी समुद्राकडनं येणारं वारं दिवसा लगेच इकडं दुसरीकडे वाहून जातं, त्यामुळे त्याच्यावर जो धूर आहे किंवा जी धूळ आहे किंवा जे प्रदूषित आहे ते क्लीन होऊन जातं. बर. मग आता तुम्ही ते पाण्याचं सांगितलं, कार्बन थोडक्यात ते शोषून घेते, मग त्याचा पृथ्वीला काही इम्पॅक्ट होतो का? नाही. ज्यावेळेला ते कार्बन हवेत असताना आपल्या शरीरात जातं ना, त्यावेळेला त्याचा तुम्हाला परिणाम जाणवतो. ते पाण्यातनं ज्या वेळेला जातं त्यावेळेला त्याचा एवढा परिणाम होत नाही. आणि ते पाणी कसं केलं जातं, परत फिल्टर करून सतत तेच पाणी वापरलं जातं. ते दुसऱ्या शेताला किंवा काय म्हणतो आपण पिण्यासाठी नाही वापरलं जातं. बरोबर. ओके. दुसरी गोष्ट, प्रदूषण जे आपण म्हणतोय वायू प्रदूषण वगैरे, त्या वायू प्रदूषणाचा इम्पॅक्ट पण ग्लोबल वॉर्मिंग साहजिक आहे. पहिलं कारण तेच आहे. म्हणजे वायू प्रदूषण निर्माण करायला मानव कारणीभूत आहे. मानवानं जेवढ्या गोष्टी जाळल्या त्यातनं CO2 असेल, मिथेन असेल, CFCs असतील, म्हणजे जेवढी प्रदूषक बाहेर टाकली त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते म्हणजे काय होतंय की ज्या लॉंग वेव्हज आहेत पृथ्वीपासून परत जाणाऱ्या त्या अडवल्या जातात, ज्याला हरितगृह परिणाम म्हणतो आपण. एखादा हरितगृह शेतीसाठी वापरलं जातं, ते कशासाठी? तर पिकासाठी दोन गोष्टीची गरज असते, मुळात पाणी आणि पीक गरम उष्ण राहिलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही पिकावर डायरेक्ट सनराईज पडले तर ते करपतं किंवा त्याला रोगाची लागण होते. पण इथं तसं नाही, गरम राहिलं, पाणी तळात असेल तर ते पीक चांगलं वाढतं. आता आपल्याकडे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो, म्हणजे काय, सूर्याकडनं अतिनील किरणे येतात किंवा शॉर्ट वेव्हज येतात, पण त्या परत जाताना जर पृथ्वीच्या बाहेर गेल्या नाहीत तर त्या चादरीमुळे तटल्या जातात आणि त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलं जातं. म्हणजे वायू प्रदूषण त्याला कारणीभूत आहे बेसिकली. मग जे बाकीचे प्रदूषणाचे प्रकार आहेत, पाणी प्रदूषण झालं, ध्वनी प्रदूषण झालं, त्याचा पण इम्पॅक्ट होतो या गोष्टींवरती? कोणत्या? ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज वरती? नाही, पाणी प्रदूषणच नाही. हा क्लायमेट हा शब्दच मुळात कसा आहे, हवामानाशी निगडीत आहे. मग हवामानाशी निगडीत कुठला घटक आहे? वायू. मग जो कार्बन उत्सर्जित करतो पदार्थ तोच टेम्परेचर वाढवू शकतो. पाणी त्यातला प्रदूषित झालं तर ते पिण्यासाठी अयोग्य आहे किंवा ह्याच्यासाठी अयोग्य आहे, पण त्याचा डायरेक्ट असा इम्पॅक्ट निसर्गाला म्हणजे हवामानाला नाही. आता हे झालं दिल्ली बाबतीत वगैरे. आता आपल्याकडं क्लायमेट चेंजचा काही, आपल्या पुणे भागात ह्या भागामध्ये क्लायमेट चेंजचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरतीच तुमची PhD आहे पुणे विभागाची मे बी. तर मग तिथं काय कारण आहेत क्लायमेट चेंजची? किंवा आपण असं पण बघू शकतो की या भागामध्ये पाऊस जास्त आहे, आपल्या कोकण पट्टा असेल, घाटमाथा असेल, तिकडनं परत पुढे गेला तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा जिल्ह्यातच इकडच्या बाजूला पाऊस जास्त आहे, थोडं तुम्ही मानखटावच्या असं दिशेला गेला की तिकडे दुष्काळ पडतो. मग ती कारण काय आहेत? इकडं पाऊस जास्त, तिकडं पाऊस कमी? आता जसा आपला विषयच आहे की भूगोल आणि हवामानाच्या बदलाची आपण चर्चा करतोय, त्यातनं आपल्याला थोडा, आता जसं तुम्ही बोलला तर भूगोलच समजून घेतला पाहिजे. भूगोल समजून घेताना म्हणजे काय, प्राकृतिक रचना समजून घेतली पाहिजे आणि हवामान समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जिओमॉर्फॉलॉजी आणि क्लायमेटॉलॉजी ह्या दोन ब्रँचेस आहेत आणि त्याचा अभ्यास एकत्रित केल्यानंतर मग आपल्याला हे समजेल की आपण कुठल्या कंडिशनला आहे आणि इथं जास्त पाऊस पडतो आणि इथं कमी का पडतो. आता तुम्ही जर बघितलं असाल, मानखटावला जर तुम्ही तिथल्या वयस्कर माणसांना जर विचारलं तर एक 40-50 वर्षापूर्वी त्या साईडला सुद्धा चांगल्या प्रकारची भात शेती केली जात होती. हे आता म्हणजे माझ्या अभ्यासातून आलेलं आहे की आम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यू घ्यायला जात होतो PhDच्या दृष्टीनं की बाबा इकडं पाऊस त्यावेळेला कसा होता 50 वर्षापूर्वी, तर ठीक आहे, जेमतेम चांगला होता, काही ठिकाणी सकल भाग होता तिथं आम्ही भात शेती करायचो. पण आता ती कंडिशन आहे का, तर आता पाणीच प्यायला नाही. आता तुझा मूळ मुद्दा काय आहे की कोकण किनारपट्टी असेल ते घाट माथ्यावर पाऊस पडतोय, पण आपण हायवे सोडला NH4 की तिथनं पाऊस कमी कमी व्हायला जातो. हायवे निर्माण कधी झाला? 1995च्या दरम्यान ते 2000च्या दरम्यान. त्याच्या अगोदरचा जर पावसाचा अभ्यास केला तर एवढा चेन ब्रेक झाला नव्हता. म्हणजे वनस्पती होत्या त्यामुळे ती चेन ब्रेक होत नव्हती पावसाची, पश्चिमेकडनं येणाऱ्या वाऱ्याची. पण जसा NH4 झाला आणि या NH4ला धरून इंडस्ट्रियलायझेशन झालं त्यामुळे पावसाची चेन ब्रेक झाली आणि तुम्ही पश्चिमेकडनं पूर्वेकडे यायला लागला
हायवे पासून, तर तुम्हाला दर 15 किलोमीटर ते 20 किलोमीटरला निम्म्यानं पाऊस कमी होताना दिसतोय. आणि तोच परिणाम पुढे कुठे जातो, मान खटावपर्यंत जातो. म्हणजे हा काय झाला की प्राकृतिक घटकाचा झालेला परिणाम आहे. म्हणजे सह्याद्री पर्वतरांग काय येणाऱ्या अरबी समुद्रावरून वारा अडवते, त्याच्या पश्चिमेकडच्या बाजूला जास्त पाऊस देते, तिथून इकडं ते ढग उंची घेतात. मग ढग उंची घेतात म्हणण्यापेक्षा कसं आहे, ढगानं उंची घेतल्यानंतर त्याला पावसाची कंडिशन निर्माण होण्यासाठी मान खटाव जत फलटण ह्या भागात तशी परिस्थितीच निर्माण होत नाही. त्यामुळे ते ढग आहे तसे भरलेले पुढे निघून जातात. त्यामुळे तिथं पाऊस हा तुम्हाला वेस्ट टू ईस्ट प्रमाण कमी झालेलं दिसतंय. याला हवामान बदल आपण नाही म्हणू शकत, तर त्या प्राकृतिक रचनेचा जो इम्पॅक्ट आहे आणि जे आपण मागच्या 30-40 वर्षात चेन पावसाची ब्रेक केली त्याचा हा इम्पॅक्ट आहे. आणखीन एक त्याला जोडून दुसरं कारण म्हणजे त्यावेळेला या दुष्काळी भागात सुद्धा झाडं चांगल्या प्रकारची होती. आता तू म्हणणार आशुतोष की झाडांचा आणि ह्या पावसाचा कसा काय संबंध, तर मी एक विद्यापीठात कॉलेजला असताना एक उदाहरण सांगतो. 2009 झाला की विद्यापीठावरच पाऊस पडायचा त्याच्या आसपास परिसरात, आणि राजारामपुरी किंवा तिकडं रंकाळा परिसर इकडे गेल्यानंतर पाऊस नसायचा. मग आम्ही असा त्यावेळेला विचार करायचा विद्यार्थी दशेत की हे असं कसं काय, तर त्याचा संबंध त्या झाडाशी आहे. तुम्ही विद्यापीठचा जर 1200 हेक्टर एरिया बघितला तर तिथं झाडांची संख्या तीव्रता जास्त आहे. म्हणजे अचानक दुपारी जरी पाऊस आला तर तो विद्यापीठाच्या परिसरात आहे, आणि तिथून तुम्ही आजूबाजूला गेला तर तो पाहायला मिळत नाही. म्हणजे झाडांचा आणि पावसांचा खूप जवळचा संबंध आहे. बरं, आता ह्या वर्षाबद्दल बोलायचं झालं म्हणजे पर्टिक्युलरली, तर ह्या वर्षी पाऊस लवकर सुरू झाला, असं का? आता कंडिशन्स तयार झालेत तशा. आपल्याला काय सांगितलं होतं हवामानानं, IMD असेल किंवा इतर रिपोर्ट्स असतील की सरासरी मध्ये मृग नक्षत्रामध्ये पाऊस सुरू होणार आहे. पाऊस तयार व्हायला काय कंडिशन निर्माण होते आणि ती किती कमी कालावधीत तयार होते हा भाग आहे. आपल्याकडे पावसाळा सुरू जर भारताचा अभ्यास केला तर 25 मेच्या दरम्यान अंदमान निकोबारवर असतो. 1 मेला तो किंवा 1 जूनला केरळवर येतो, 7-8 जूनला गोव्यात येतो, 9 जूनला महाराष्ट्रात येतो, 15 जूनला असं वरवर हळूहळू जातो. ही कंडिशन यावेळेला लवकर सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीची कंडिशन 25 मेची आहे, ती पटकन त्याच्या अगोदरच कंडिशन सुरुवात झाली आणि पावसाला मान्सूनच पहिल्यांदा वाटला हा वळीव आहे किंवा हा, पण नाही, त्यापासून मान्सून लवकर सुरुवात झाली. बरं, त्याच्यानंतर वेदर फॉरकास्टिंग जास्त हवामानाचा जो अंदाज बांधला जातो तो कसा बांधला जातो, किंवा आपल्या गावातली म्हातारी कोतारी माणसं पण सांगतात काय काय गोष्टी आणि त्या खऱ्या ठरतात, त्या गोष्टी कशा काय अंदाज बांधला जातो? आता आपण काय करतो की वेदर फोरकास्टिंग म्हणजे जे टीव्हीवर न्यूज चॅनलवर तुम्ही युट्यूबवर त्याचे व्हिडिओ बघता की असा पाऊस येणार आहे, आणि एकच गोष्ट परत परत फिरून दाखवली जाते. जसं आता सांगितलं जातं की 21, 23, 24 तारखेला जास्त पूर येणार आहे, परत पाऊस विश्रांती घेणार आहे. हे आता आपण डे टू डे सांगतोय किंवा पुढच्या आठवड्यात काय घडणार आहे. आता सुद्धा सांगितलं जातं की 28 तारखेनंतर परत पावसाचा जोर घेणार आहे. तर त्याला एक 10 ते 12 पॅरामीटर्स आहेत. पॅरामीटर्स म्हणजे ढगांची स्थिती कशी आहे, वाऱ्याची दिशा कशी आहे, जास्त दाबाचा पट्टा कुठल्या भागात निर्माण होणार आहे, कमी दाबाचा पट्टा कुठल्या भागात निर्माण होणार आहे, हे वेगवेगळे अंदाज ठरवून, म्हणजे ते अंदाज याचा अर्थ अंदाजे नाही तर त्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यावर ठरवला जातो. त्यामुळे आता आपले रिपोर्ट बऱ्यापैकी वेदर फोरकास्टिंगचे बरोबर येतात. पण हेच आपण जर पूर्वीच पाहिलं आपल्या आजी आजोबा, तर ते त्यावेळेला कसा अंदाज करत होते, तर भात कापणीचा आहे, भात पेरणीचा वेळ आहे, किंवा आपण शेतात कोळपणी खुरपणी या सगळ्यासाठी जर गेलो तर त्यांचे एक कोपरे ठरलेले असायचे. म्हणजे पश्चिमेकडच्या ह्या बाजूला ढग एकदम आलेले आहेत, मग ते ढगांचा आकार बघायचे, ते ढगांचा रंग बघायचा, कारण की त्यांनी जन्मापासून ते त्यांच्या आई वडिलांच्याकडनं शिकलेले असतात की ढग अशा प्रकारचा निर्माण झाला की अर्ध्या तासात पाऊस येतोय गारांच्या सहित, एवढा ते अंदाज, आणि तो ॲक्युरेट यायचा. म्हणजे तो त्यांचा अनुभव किंवा तो त्यांचा काय म्हणतो अभ्यास थोडक्यात. आत्ताची माणसं जर आपण गेलो आणि म्हटलं म्हाताऱ्या माणसाने की नाही तिकडनं पाऊस येणार आहे, आपण उलट त्यांनाच म्हणणार काय सांगतात, एवढं आपल्याला पटणार नाही. पण आम्ही शेतात ज्या वेळेला काम करत होतो ना त्यावेळेला वेळोवेळी आज उस्मा सकाळपासून व्हायला लागलाय आणि दुपारी पाऊस येणार हे वडिलांनी सकाळी भात कापताना सांगताना सुरुवात करायची, आणि ती घटना दुपारी घडलेली असायची. त्यावेळेला आम्ही विचारायचं हे तुम्हाला कसं काय कळालं, म्हणजे हा त्यातला त्यांचा अभ्यास आहे. बरोबर. आता मान्सून जसा लवकर सुरू झालाय, मग जसा मान्सून लवकर संपेल का? काही वर्ष लवकर पण जातो, लवकर जातो म्हणजे एक गणपतीत पण जातो, कधी कधी दसऱ्याला पण जातो. आपल्या
लक्षात सणवारच राहतात ना, गणपतीला हो. पाऊस गेला, दसऱ्याला पाऊस गेला, पण अचानक तो डिसेंबरमध्ये पण येतो परतीचा मान्सून. एक एकदा परतीचा मान्सून पडत पण नाही, म्हणजे तशी कंडिशनच तयार होत नाही. आता तुला तसं जर बघायचं झालं तर आपण संपूर्ण भारतात मान्सून म्हणतो सक्रिय आहे सक्रिय आहे, पण तामिळनाडूच्या काही जिल्ह्यात किनारपट्टीच्या गेला तर हा मान्सून पडतच नाही तिकडं. मुख्यतः जो परतीचा डिसेंबर मधला मान्सून आहे तोच जास्त पडतो आणि चेन्नई सारख्या शहराला महापूर पण आणतो. सोलापूर मधले काही तालुके असे आहेत की तिथं तुम्हाला हा मान्सून सक्रिय झालेला दिसणार नाही. जो परतीचा मान्सून आहे त्यावरच त्यांची वर्षभर पिकं येतात. हो बर. आता मान्सून आला, पाऊस आला म्हटल्यावरती जास्त पाऊस पडला की अलर्ट सुरू होतात, रेड अलर्ट असेल, ग्रीन अलर्ट असेल. तर तसं बघायला गेलं तर सातारचा भाग बऱ्यापैकी ग्रीन अलर्ट मध्ये असतो, रेड अलर्ट मध्ये जात नाही शक्यतो. त्याची कारण म्हणजे सांगली बघितलं, कोल्हापूर बघितलं तर ते रेड अलर्ट मध्ये असते, तिथं पुराचे धोके जास्त आहेत. तसं सातारला त्याचा इम्पॅक्ट कमी पडतो तसं बघायला गेलं तर. त्याच्या मागं काय म्हणजे भौगोलिक कारण काय त्याच्या मागं? आता आपण जसा महाराष्ट्राचा अभ्यास करतो किंवा भारताचा अभ्यास करतो तर जगातलं मला सांगायला आवडेल की अभिमानाची गोष्ट आहे की चेरापुंजी मधलं मॉन्सिनराम जे ठिकाण आहे, गारो खासी जैतिया टेकड्यांच्या प्रदेशातलं, ते जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. तसंच महाराष्ट्रातलं आंबोली हे ठिकाण आहे आणि हे जे आंबोली ठिकाण आहे ते कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या सीमारेषेवर आहे. म्हणजे ती परिस्थिती तिथं इतकी चांगली होते पाऊस पडण्यासाठी. आणि पाऊस देतानाच मी सांगितलं की केरळकडनं देत येतोय किंवा समुद्रावरनं पाऊस देत येतोय आणि पुढे जाताना तो कमी प्रमाण होतोय. म्हणजे साताऱ्यापेक्षा काही वेळेला पुण्याला कमी पाहायला मिळतो. तसंच तुम्ही उत्तरेला गेला आणखीन तर कमी पाहायला मिळतो. काही वेळेला आपल्याला रायगड, पालघर, ठाणे, मुंबई इथं पाऊस जास्त पाहायला मिळतो. तिथली परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे हे अरबी समुद्रावरनं येणारं वारा आहे ना, ते तुम्हाला कुठनं पाहायला मिळेल की आंबोलीच्या घाटातनं वर चढलेलं एक पाहायला मिळेल किंवा कोयनेच्या घाटातनं. पण इकडं जसं तुम्ही उत्तरेला याल, काय म्हणतो आपण सातारा जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही महाबळेश्वरची जी पर्वतरांग आहे तिची उंची बघा आणि कोल्हापुरातल्या ज्या पर्वतरांग आहेत म्हणजे छोट्या छोट्या तुमजाई असेल, मोरचाई असेल, वाघजाई असेल, सातेरी असेल, तर त्याची उंची बघा. त्यापेक्षा ही आपली पर्वतरांगेची उंची जी आपल्याला भिंत आहे साताऱ्याची, ती तेवढी प्रबळ आहे की जास्त पाऊस इकडे न येऊ देता म्हणजे रोखतात ते, अडवलं जातं. तसं पश्चिमेकडे नाही, तिकडे जास्त पाऊस पडतो. आणि दुसरं असं आपल्याला तिकडं महापूर पाहायला मिळतो आणि इकडं महापूर पाहायला मिळत नाही. आपण काय म्हणतो साताऱ्याला महापुराचा काही जास्त त्रास नाही. कोल्हापुरात पाऊस पडतो, आंबोली, गगनबावडा, राधानगरी या भागात, आणि त्या नद्यांचं प्रमाण पण तसं जास्त आहे आणि त्यांचं सपाटीकरण लगेच कोल्हापूर शहर सुरू झाल्या होतंय आणि पाणी आडव्या दिशेत फ्लो जास्त व्हायला सुरुवात होतं. पंचगंगा असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल. त्यामुळे साताऱ्याची जी नदी आहे ती प्रायमरी स्टेजमध्ये आहे, म्हणजे महाबळेश्वरला उगम पावते आणि ती ज्या वेळेला कृष्णा पुढे जाते कराड नंतर त्यावेळेला मोठं पात्र व्हायला जातं. म्हणजे इथली भूपृष्ठ रचना ही याला मुख्य कारणीभूत आहे की पाऊस तसा तेवढ्या प्रमाणात नाही राहत. बरोबर. आता हे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग मुळे ग्लेशियर्स वितळत आहेत, हिम पर्वत वितळत आहेत असं म्हणतात, आणि त्यातल्या पाण्याची किंवा त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली असं बोललं जातं. ती पातळी किती वाढते किंवा किती दिवसांनी वाढते, किंवा म्हणजे आम्ही लहान असताना शाळेत ऐकायचो की 2020 साली महापूर येणार आहे, 2018 साली जगबुडी होणार आहे. ह्या गोष्टी खरंच होऊ शकतात का? तशी तेवढी दुर्दैवी परिस्थिती येऊ शकते का? आता या पृथ्वीची जगबुडी ही संकल्पना कधीच कोणीच सांगू शकत नाही. आता मी सुद्धा असताना की 2012ला जग बुडणार आहे, सगळं त्याच्यावर पिक्चर आले, बरंच काय काय झालं हे आपण अभ्यासलेलं आहे. पण तशी जर परिस्थिती बघायला गेलं की वेदर फोरकास्ट आता ऍटलिस्ट आपण सांगू शकतो की ह्या वर्षी पाऊस कसा होईल, याच्या अगोदर कसा होईल, किंवा पाडव्याला काही गावात सांगितलं जायचं की या दिशेला ते कौल दिलेला आहे, मग त्या दिशेला पाऊस जास्त पडणार. किंवा आता सुद्धा आपण बघतो उंदराचं वाहन आहे का, बेडकाचं वाहन आहे का, किंवा हत्तीचं वाहन आहे का, आणि त्याच्यावर आपण ठरवतो की पाऊस आहे पडणार आहे. ठीक आहे. आता तुझा मूळ प्रश्न कसा होता? हा ग्लेशियर्सकडे आपण जसं म्हणतो की आपल्याला ग्लेशियर्स वितळणार आहेत. आता त्याचा जर सायंटिफिक अभ्यास केला तर आपल्याला एक पुराणातल्या 2 गोष्टी माहीत असतील. की पहिली पुराणातली गोष्ट की राम सेतू वानरांनी त्याच्यावर श्रीराम लिहिलं, तिथून श्रीलंकेमध्ये गेले, हनुमानानं सीता, तो सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. आणखीन एक आहे की द्वारका पाण्यात गेलेले आहे. म्हणजे याचा अर्थ, म्हणजे याचे सायंटिफिक पुरावे सुद्धा असं सांगू शकतो की त्यावेळेला पृथ्वीच्या पाण्याची पातळी ही कमी होती.
आणि त्यावेळेला खडक उघडे असतील कदाचित, आणि त्या खडकावरनं जोडून जोडून आपण पलीकडे गेलो असेल श्रीलंकेमध्ये. तसंच द्वारका सुद्धा बांधताना सुरक्षितरित्या एखाद्या बेटावर बांधले असेल आणि ते बेट पाण्याखाली गेलं असेल. आता पुढचा असा प्रश्न की जगात जे पाणी आहे ते 97% समुद्रात आहे, 3% पाणी हे भूपृष्ठावर आणि बर्फात आहे, त्यातलं 2% हे पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे. म्हणजे राहिलं पाणी 1% जे मानवाला उपयुक्त आहे. तर तो अभ्यास करताना असा आहे, हे 2% जर बर्फ वितळला तर जगातल्या ज्या मोठ्या शहर आहेत, कुठल्याही देशाचं कुठलंही शहर घेतलं मोठं शहर, भारतातलं जर बघितलं तर मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही ते महानगर आहेत. सिडनी असेल, लंडन असेल, न्यूयॉर्क असेल, ही सगळी किनारपट्टी नाहीत. हे 2% जर बर्फ वितळलं तर 200 मीटरनं पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. आणि ह्या किनारपट्ट्यांची उंची सुद्धा 200 मीटरच आहे. हे एका रात्रीत किंवा एका वर्षात घडणार नाही, याच्यासाठी 200-300 वर्ष जातील. पण हे भविष्यात होण्याची शाश्वती आहे, कारण की बर्फ कोण तो तयार करून ठेवू शकणार नाही. पण टेम्परेचरमुळे ते वितळल्यानं ह्याची लेवल वाढणार आहे आणि जी किनारपट्टीला लोकसंख्या 30-40% राहते ती घाटमाथ्यावर येणार आहे. म्हणजे सगळं प्रारूप पृथ्वीचं बदलून जाईल. अशा अभ्यासानं ते म्हटलं जातं की जगबुडी होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. मग जर समजा तसं म्हणायला गेलं आपण, तशी कंडिशन आली तर त्याला किती वर्ष लागतील किंवा किती काळ लागू शकतो अजून तसं काय व्हायचं जर उपायच नाही केले आपण? आपण उपायच नाही केले तर मागच्या 100 वर्षामध्ये जसं आपण म्हणतो 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढलं, ते 4 ते 5 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर वाढायचं असेल तर त्याला कदाचित 200 वर्ष जातील किंवा 300 वर्ष जातील, असं आपण सरासरी अंदाज धरू. 200-300 वर्षानंतर हा इम्पॅक्ट होऊ शकतो. तर तो होऊ नये म्हणून आपण आतापासून प्रिकॉशन घ्यायला सुरू केलेले आहेत. आता तुमच्या लक्षात एक आलं असेल, तुम्ही जर्नेश्वरला जात असाल, एक 10 वर्षापूर्वी त्या डोंगरावर तुम्हाला वनस्पती दिसत होत्या का? नाही. मग त्याचा परिणाम म्हणजे आता वनस्पती दिसत आहेत, म्हणजे फक्त पावसाळ्यात नाही तर उन्हाळ्यात पण दिसत आहेत, किंवा रस्त्याच्या कडेला फांद्या पण कुठल्या झाडाला दिसायच्या नाहीत. तर आपल्याकडे एक साधा उपाय केला की प्रत्येकाच्या घरी गॅस कनेक्शन आले. त्या गॅस कनेक्शन मधनं काय झालं, फांद्या तोडायसाठी जर आपण एखाद्याला बोलवायचं झालं तर त्याला 500 रुपये द्यायला लागतात, ते कटिंग करण्यासाठी 500 रुपये द्यायला लागतात आणि ते पुरणार महिनाभर. त्याच्यापेक्षा महिन्याचं गॅसच भरलेलं बरं, म्हणून त्या फांद्या सुरक्षित राहिले, ती झाडं सुरक्षित राहिले. आपल्याकडे सध्या झाडं तोडून नष्ट होत नाहीत तर ती जाळून नष्ट होत आहेत. बर, म्हणजे ह्याला उपाय काय आता? वृक्ष लागवड करणे. वृक्ष लागवड तर करायची आहे, तुम्ही वृक्ष नाही लावा चालेल, पण जंगल नाही जाळलं ऑटोमॅटिक निसर्गाकडनं तयार होते. ते नवीन रोपटं त्याचं ते बघते की दुसरं रोपटं तयार करायचं. ऑटोमॅटिक जंगल न जाळणं हा त्याच्यावर सगळ्यात चांगला उपाय. आपण फोटो काढण्यापुरतं जंगल 3 कोटी 11 कोटी 33 कोटी असं जे उपक्रम आहेत, फोटो काढले की संपला आपल्या 33 कोटी. वाढ होते आणि इथनं आपण बघत असतो की बाबा महाबळेश्वरचे हे पठार जळायला लागले तर आपण आनंदानं म्हणतो अरे रात्रीचं लाइटिंग दिसते. म्हणजे आपल्याला तो क्षण लाइटिंग सारखं वाटतो, पण त्यामध्ये असणारे जीव जंतू किती मरत असतील, किती पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त असतील, किती नवीन रोपटी, ते रोपटं दरवर्षी आपण मारतोय आणि ते झाड जाळल्यानंतर परत त्याला उभारे घ्यायला परत वर्ष लागतं. बरोबर. असं आता जे 1-2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढले, ते 1-2 डिग्री सेल्सिअस परत पूर्ववत व्हायचं असेल तसं आपण काय करू शकतो का? त्याच्यासाठी ग्राउंड लेवलला जाऊन त्याचा उपाय केले पाहिजेत. एक म्हणजे प्रत्येक घटकाच्या मुळाशी की लोकसंख्या वाढ. तुम्ही कुठेही जावा अभ्यासाच्या, म्हणजे ते अर्थशास्त्र, भूगोलच म्हणत नाही, अर्थशास्त्र असेल किंवा तुमचं समाजशास्त्र असेल, म्हणजे तुम्ही म्हणणार की अर्थशास्त्राशी कसं निगडीत आहे, समाजशास्त्राशी निगडीत कसं आहे. समाजशास्त्राचं एक उदाहरण सांगतो. सध्या गेले किती वर्ष, 1 वर्ष आपण बलात्काराच्या भारतातल्या वेगवेगळ्या घटना ऐकतोय, ठीक आहे. मग हे समाजशास्त्र बिघडलं कुठं? तर मानवामुळं. मानवानं स्त्री पुरुष असमानता निर्माण केली, स्त्री भ्रूण हत्येसारखं. त्यातनं पुरुषांची संख्या जास्त व्हायला लागली, स्त्रियांची संख्या कमी झाली, बलात्कार वाढले. मग ह्यातला जो पॉप्युलेशन घटक आहे हा सुद्धा भूगोलाच आहे. त्यामुळे तुम्ही मेंटेन करायचं असेल तर लोकसंख्या मेंटेन करा, ऑटोमॅटिक सगळ्या प्रश्नावर उत्तर मिळत जाते. बरोबर. म्हणजे जे काही निसर्गात स्रोत उपलब्ध आहेत त्या स्रोतांचा वापर पुरेशा लोकांनाच होईल. म्हणजे जर लोकसंख्या वाढली तर त्यांचा वापर जास्त केला जाईल आणि मग ते पृथ्वीसाठी हानिकारकच आहे थोडक्यात. आता जगाचा लोकसंख्येचा जर अभ्यास केला आपण तर जगात 204 देश आहेत आणि भारत आणि चीन या 2 देशांची लोकसंख्या मिळून 300 कोटी होत्या आणि उरलेल्या 200 देशांची किती होते बघा, 5 कोटी. म्हणजे हे किती असमान वितरण आहे. आणि ज्या देशात लोकसंख्या कमी आहे, रशियासारख्या देशात,
तिथं स्त्रोत चांगले त्या प्रत्येकाला वापरायला मिळतात. बरोबर. आणि आपल्या इकडं 2 वेळचं खायला सुद्धा भेटत नाही लोकांना, ही परिस्थिती बरोबर. आहे. त्यानंतर उच्च दाबाचा पट्टा जो असतो तो नेमका काय असतो? उच्च दाबाचा पट्टा, कमी दाबाचा पट्टा, एक थोडक्यात सोप्या भाषेत सांगा आणि त्याचा महाराष्ट्रात कसा परिणाम होतो? आता एक साधा आपण बघितलं असेल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की एखादं वावटळ छोटस येतं आणि आपण लहान असताना त्या वावटळात सुद्धा जायचं हो हो आणि आपल्या घरातली काय सांगायची, त्यात जाऊ नकोस, उडून जाशील. हे म्हणजे आपण लहानपणी बघतो. हा. तोच म्हणजे कमी दाबाचा पट्टा. एखादी जमीन तापली की त्याच्यावरची जी हवा असते ती हलकी होते, ती वरती आकाशात जाते. हा. आणि चारी बाजूला त्याच्या थंड हवा असते, ती जड असते, ती त्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे अट्रॅक्ट होते. जिथं कमी दाबाचा पट्टा जास्त तापमानानं हवा हलकी होऊन वरती गेलेला तो कमी दाबाचा पट्टा. आणि सभोवतीनं जिथं थंड वायू आहे तिथं जास्त दाब असतो. म्हणजे हवा ज्या वेळेला गरम होते त्यावेळी ती हलकी होते आणि हवा ज्या वेळेला जड असते म्हणजे थंड असते त्यावेळी ती जड असते. बरं, आता ह्या सगळ्या क्लायमेट चेंजचा आपल्या मानवी जीवनावरती, शेतीवरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम कसा होतोय? आता क्लायमेट चेंजचा आपण जर तसा परिणाम बघितला तर मानवावर, प्राण्यांच्यावर, सगळ्यांच्यावर निश्चितच होतोय. मी सविस्तर सांगेन की माझा संशोधनाचा विषय क्लायमेट चेंज आणि शेतीवर काय त्याचा परिणाम होतो याचा अभ्यास. तर पीक हे असं आहे की जे डायरेक्ट पावसाशी आणि उन्हाशी खेळत असतं. आपण बघतोय पीक काढणीला आलं, पाऊस जादा लागला तरी नुकसान. पीक लावण्याच्या वेळेला पाऊस नाही पडला, पीक रोपण केले की दुबार करावी लागते तरी क्लायमेट चेंज आपण त्याला म्हणतो. काढायच्या वेळेला खळ्यात मळणी असते, शेतात मळणी असते, पाऊस पडला तरी ते म्हणजे शेतीवर त्याचा प्रत्येक पिकावर त्यात क्लायमेट चेंजचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. कारण ते उघड्यावर आहे आणि मनुष्य आतमध्ये. तरी पण आपण काय म्हणतो की आपल्याला उष्माघात होतोय. अगोदर हे शब्द कधी नसायचे की उष्माघात होतोय, उष्माघातानं इतकी माणसं मेलीत. तर हा क्लायमेट चेंजचा तुम्हाला दाखवलेला एक गुण आहे की उष्माघातानं होत आहे. किंवा आपण आधी माणसं 5-5, 10-10 किलोमीटर चालायची पण त्यांना त्रास व्हायचा नाही. आता आपण 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, आपली जीवनशैली बदलल्या, त्याचबरोबर हवामान बदलामुळे सुद्धा आपण थकून भागून जातो. तर तो त्याचा मानवी जीवनावर पण परिणाम होतोय आणि शेतीवर तर डायरेक्ट होतो, त्याच्या वाढीवर होतो, त्याच्या क्वालिटीवर होतो, त्याच्या उत्पादनावर होतो, ह्या सगळ्यावर परिणाम झालेला दिसून येतो. मग शेतीवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी काय काळजी घेतली जाऊ शकते का? आता कसं आहे, आपल्याकडे अजून तेवढं तंत्रज्ञान नाही की जसं म्हणतो की आपण ती बंदिस्त पॉली हाऊस सारखी शेती करावी. कारण की इथला शेतकरी तेवढा अजून सक्षम झालेला नाही. बरोबर. जरा एखाद्या शेतकऱ्याकडे, आणि त्यात कसं झालं, आपल्या शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे. आजची शेती मुलांची, नातवांच्यात, अशी विलीनीकरण करायचं म्हणजे आपण वापरू शकत नाही हे सगळं तंत्रज्ञान. आणि बांधाला लागून बांध शेजारी असतो, आपण जाण्यासाठी वाटेवरनं भांडणारी माणसं. तर आपण करायचं जर झालं तर ग्रासरूट लेवलला करता येईल. पण हे भारतात पहिल्यांदा काय होतं, आणखीन एक तुम्हाला त्याला जोडून सांगतो की आपण शेतीसाठी विद्यार्थी शिकवायला पाठवतो कृषी विभागामध्ये, कृषी विद्यापीठावर. त्यातले किती टक्के विद्यार्थी शेती करतात हा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे ते मग लगेच MPSC, UPSC याकडे, म्हणजे त्याकडे जाऊ नये म्हणून माझं दुमत नाही. पण ज्याच्यासाठी शिकायला पाठवलेलं आहे त्यानं त्याच्यात जर अभ्यास केला आणि इतरांना जर गाईडलाईन केला तर निश्चितच आपल्या विकास होईल. बरोबर. आणि दुसरं कसं आहे, शेतकऱ्याला त्याच्या बांधावर जाऊन नॉलेज दिलं पाहिजे. आपल्याला माहित आहे की शेतकरी दिवसभर पेरणी करून येतो आणि घरी संध्याकाळी आल्यावर टीव्हीला बघते, अरे आज पाऊस पडणार आहे किंवा उद्या पाऊस पडणार आहे. हे कधी आपल्याला कळतं? पेरणी करून आल्यानंतर. किंवा आपण शेतात धान्य कापून आलोय, बांधावर तसंच ठेवलंय आणि कळतंय अरे संध्याकाळी पाऊस पडणार आहे. म्हणजे आपला हवामानाचा अंदाज आहे ना, हे आपण काम केल्यानंतर आपल्याला कळतं. तो अगोदर कळणं गरजेचं. शेतकऱ्याला तेवढं नॉलेज मिळालं पाहिजे, त्यांना तेवढं सांगितलं पाहिजे. बरं, आता आपण पूर्वीपासून बघत गेलोय की मानवाच्या रूपामध्ये बदल होत गेले. म्हणजे आपण जसं म्हणतो आपल्याला शेपटी होती, त्या शेपटीचा वापरच नाही झाला म्हणून ती शेपटी निघून गेली. किंवा ज्या त्या क्लायमॅटिक कंडिशनला जो तो माणूस, म्हणजे आपल्याकडे जे प्राणी मिळतात ते अमेरिकेत नसतात, तिथं जे मिळतात ते अंटार्क्टिकामध्ये नाहीयेत. तर मग हे सगळं समजा क्लायमेट चेंज होत चाललंय, तर मग मानवामध्ये त्या क्लायमेट चेंजला टिकवता यावं, पचवता यावं अशी कंडिशन मानवामध्ये आहे का आता? आता जसं तू म्हटलास की मानवामध्ये शेपूट नव्हती, तसं आता दुसरं उदाहरण की मानवाला केसाचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जगामध्ये एखादं औषध निर्माण केलं समजा आपण केस उगवण्याचं, तर तो जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट होईल. म्हणजे आता सध्या तर त्या केसांची पण गरज नाही असं झालं. प्राणी पूर्वीचे तब्येतीनं चांगले होते, आता प्राणी तसे आहेत का? आपण जी पहिली गाय होती तिच्यापासून जे तूप व्हायचं किंवा आपण घरात तूप कडवलं
की घरभर वास वास सुटायचा. यायचा, हा. आता अख्खी घरात ताटात बरणी जरी ओतली तरी तिचा वास येत नाही. लक्षात येतं. म्हणजे क्वालिटी काय चेंज होते हा त्याच्या पाठीमागचा हा बरोबर. अभ्यास आहे. बरोबर, म्हणजे हे त्याचा परिणाम आहे थोडक्यात. आता तुझं जे मत होतं का नाही हा. की आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये टिकून राहता येईल का? निश्चित राहता येणार. हा. आपण आपला फक्त विचार करतोय. तुम्ही जरा युरोप किंवा अमेरिकेत तिथे जाऊन बघा, ती लोक आपल्या इतकी धावपळ नाही करत. बर. आठवड्यातनं 6 दिवस काम करतात, 1 दिवस विश्रांती तरी घेतात किंवा लाईफ काय एन्जॉय करायचं असतं किंवा पर्यटन असेल हे करून घेतात. आणि तिथल्या माणसांची आयुर्मर्यादा बघा, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष. जपानचा माणूस सरासरी 80 वर्षाच्या वर जगतो. म्हणजे त्यांनी त्या क्लायमॅटिक कंडिशनला किंवा तिथल्या परिस्थितीला आपण राहायचं. आपलं काय झालंय, क्लायमेटपेक्षा दैनंदिन जीवनामध्ये इतकं भरकटत चाललोय आणि त्यामुळे आपण आपलं आयुष्य हे केलेलं आहे. आता तुम्ही काय म्हणताय की आयुष्यभर राहायचं शहरामध्ये आणि एखादं सहलीचं ठिकाण निवडायचं असेल तर तुम्हाला कुठलं क्लायमेट पाहिजे, तर गावाकडचं पाहिजे. म्हणजे हॉटेलात जायचं आणि तिथं भाकरी मागायची, गावरान मागायची. म्हणजे ही जीवन पद्धती आपली बदललेली आहे. पण हेच तुम्ही शहर सोडून तुमच्या गावाकडे घर असेल तिकडे जर आठवड्यातनं 1 दिवस गेला, 2 दिवस गेला तर तुमच्या जीवनशैलीत बदल होईल. म्हणजे तुम्ही एका वातावरणातनं चेंज चांगल्या क्लायमेटमध्ये जाल आणि त्याचा परिणाम तुमच्या जगण्यावर होईल आणि आयुर्मर्यादा निश्चित वाढेल. नक्कीच. आता क्लायमेट चेंज बरोबर लढण्यासाठी ज्या काही गोष्टी करायची आवश्यकता आहे, साहजिक आहे आपण व्यक्ती म्हणून आपल्या पातळीवरती जास्त गोष्टी नाही करू शकत. मग ह्या सगळ्या क्लायमेट चेंज बरोबर लढण्यासाठी सरकारनं काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा काय गोष्टी आहेत ज्या आपण मास म्हणून करू शकतो? बरोबर आहे. आपण ऐकलंय किंवा आपण अभ्यासलंय की चीन मधला प्रत्येक माणूस आठवड्यातला 1 दिवस देशासाठी किंवा राष्ट्रहितासाठी देतो. त्या दिवशीची त्याची जी सॅलरी असेल किंवा त्याचं जे काम असेल ते देश हितासाठी आहे. आपल्यातला 1 तास जरी करायचं म्हटलं तर मानसिक प्रवृत्ती निर्माण होते का हे बघा. म्हणजे आपण राजकीय बाबीबरोबर वैयक्तिक बाबीकडे पहिल्यांदा लक्ष देऊ की स्वच्छता फक्त गांधी जयंतीपुरती नसावी, फोटो काढण्यापुरती नसावी, वृक्ष लागवड ही फक्त फोटो काढण्यासाठी नसावी किंवा एक कार्यक्रम दाखवायचा म्हणून नसावी, त्याची जोपासना पण व्हावी. म्हणजे हा अभ्यास आहे. आपण राजकीय घटक किंवा राजकीय पक्ष हे सगळं जर बघितलं तर ते आपल्यापेक्षा पण खूप काही करू शकतात. म्हणजे थोडक्यात की संरक्षित जंगल ठेवायचं आणि त्याचं पालन करायचं. तिथं कोणी स्ट्रिक्टली जायचं नाही. आपल्याकडे संरक्षण जंगल ठेवलं जातं आणि वाघांची शिकार किंवा बिबट्यांची शिकार असेल किंवा वृक्षतोड ती तिथूनच होते. म्हणजे संरक्षित पण सरकारच करतंय आणि तोडणाऱ्या लोकांच्यावर बंधनं पण नाहीत. हा एक झाला. दुसरं, प्रोग्राम असे राबवायचे सरकारनं की वृक्ष लागवडीसारखे किंवा लोकसंख्येवर निर्बंध लादण्यासाठी की ते पाळलेच पाहिजेत. ह्याच्यासाठी मग त्यांना काय भीती असते, लोकसंख्येवर जर निर्बंध लादा गेला तर आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही किंवा आपल्या विरोधात सरकार आपलं जाईल, मतं मिळणार नाही. यामुळे ते लागू करत नाहीत. हा म्हणजे स्पष्ट एक सामान्य नागरिक म्हणून सांगू शकतो की त्याच्यामुळे ते करत नाहीत. तर या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे की सरकार काय करू शकतं हे सरकारनं स्वतः अभ्यास केला पाहिजे. फक्त आपलं काय चाललेलं आहे की दाखवण्यापुरते प्रोजेक्ट आहेत. संशोधनातून तुम्हाला सांगतो की ह्या पर्यावरणावर मोठे प्रोजेक्ट दिले जातात. फक्त संशोधक काय करतो, तो त्याचा संशोधन प्रबंध तयार करतो पण तो प्रत्यक्षात रिअलमध्ये उतरत नाही. तर संशोधन आहे ते आपलं लायब्ररीत न राहता ते रिअलमध्ये रन व्हायला पाहिजे, तरच हे सर्व आपण हे करू शकतो. जंगल निर्मिती केली, झाडं लावली, म्हणजे तुम्ही आता म्हणलात की जंगल कमी जाळली की क्लायमेट चेंजला आपण अडवू शकतो. तसं समजा जंगलाची निर्मिती जास्त केली तर क्लायमेट चेंज कमी होऊ शकतं का? साहजिकच आहे. तुम्ही जास्त करू नका, पण जेवढी ही पृथ्वी वाचायसाठी 33% गरजेची जंगल आहेत. तुम्हाला तुमची प्रगती तर करायचीच आहे. बरोबर आहे. लय पण करू नका. 33% ठेवला तर पृथ्वी समतोल राहील. आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स फेस आहेत ते करावे लागणार नाहीत. आणि प्रदूषणाचा प्रत्येक ठिकाणाहून जो मुद्दा आहे, आता तुम्ही बघितलं असेल, चूल पेटवणं हे क्वचितच व्हायला लागलेलं आहे. तसंच 2 व्हीलर फिरवणं किंवा फिरवली तर इलेक्ट्रिक फिरवणं, अशा काही बाबीचे आहेत. घरात जी लाईट लागणार आहे किंवा जी कोळसा जाळून वीज किंवा तेल जाळून अजून सुद्धा जी रेल्वे धावते ती जर कदाचित इलेक्ट्रिकवर पूर्णतः आली किंवा सोलरवर आली तर साहजिकच आहे हे होणार. म्हणजे सोलार एनर्जीचा वापर केला पाहिजे. रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, जेवढे रिन्युएबल आहेत, जे पुनर्निर्मित करता येतात त्या सगळ्यांचा वापर करायला पाहिजे. हे एका
दिवसात किंवा एका वर्षात असं नाही, किंवा 10 वर्षात सुद्धा पॉसिबल नाही, पण याच्यासाठी एक त्याचा वापर कंटिन्यू वाढत राहिला पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे त्याच्यावरती सरकार पण करू शकतं हे, इलेक्ट्रिक व्हेकल्सची संख्या कशी वाढली पाहिजे यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न केले तर मे बी थोडासा कोळसा इमिशन जे आपण करतोय ते कमी होईल आणि त्याची निसर्गाला फायदा होईल. शेवटचे काही प्रश्न. पावसाळा आता हिवाळ्यापर्यंत चाललाय, मग पावसाळा हिवाळ्यात म्हणजे हिवाळ्यात पण पाऊस कंटिन्यू राहिला असं वाटतं? आता आपण त्याला शब्द प्रयोग करायलाच लागलोय ना, की हिवसाळा सुरू झालाय. हिवसाळा किंवा आता मी तर म्हणेन मग मे मध्ये पडलाय तर तो उन्हाळा झाला. उन्हाळा, बरोबर. हे शब्द प्रयोग आणि तुम्हाला पाहायला मिळेल. आता कुठला ऋतू आहे तर पावसाळा नाही, उन्हाळा किंवा हिवसाळा आहे. आणि त्यावेळेला स्थिती हिवाळ्यात जर तुम्ही बघितला तर दिवाळीला थंडी पडायची. ते उठणं लावणं, त्या पंत्या लावणं, सकाळी उठून ते कशासाठी आहेत? सणवार हे कशासाठी असतात तर त्या पंत्या लावल्यानंतर उष्णता निर्माण व्हावी, घरात गरम वातावरण राहावं, किंवा त्यावेळेचे खाद्यपदार्थ त्या ऋतूसाठी केलेले होते, म्हणजे त्यावेळेला थंडी होती. आता आपण कधी बघितले का दिवाळीच्या पहाटेला उठलोय, आंघोळ केले? आठवत नाही. दिवाळी दिवशी सुद्धा दुपारी 12ला माणसं उठतात आणि त्या गिझरचाच आंघोळ करतात. दिवे जरी लावले तरी अशी चर्चा होती की पाऊस पडेल, दिवे आत घ्या. तर हा आहे. मग आता जो तुझा प्रश्न आहे की हिवाळ्यापर्यंत पावसाळा चाललाय तर काय कंडिशन होते? जो परतीचा मान्सून आहे ना, तो आपण त्या वाऱ्याबरोबरच एकदम आवर्त तयार होते. कधी? नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये. म्हणजे हवेत बाष्प तयार होतात, उन्हाचा तडाखा असल्यामुळं ते वरती जातात आणि तिथंच पावसाची कंडिशन करतात. आणि दुपारी 3-4 नंतर, म्हणजे जसं विषुववृत्तीय प्रदेशावर दररोज दुपारी पाऊस पडतो तशी आपल्याकडे कंडिशन निर्माण त्या महिन्यामध्ये सुद्धा आता होताना दिसते. आता सर, आपण आतापर्यंत सगळं बघितलं की क्लायमेट चेंजने काय परिणाम झाले. तुम्ही साधारण 125 वर्षापर्यंत पासून गोष्टी सांगितल्या. इथून पुढे क्लायमेट चेंजचा परिणाम काय होऊ शकतो येत्या काही वर्षांमध्ये? आता आपण 200-300 वर्षानंतर काय होईल ह्याचा अंदाज नाही बांधू शकत. आपण जिवंत असताना काय होईल? आपण जिवंत असताना म्हणजे आपली आयु मर्यादा जर धरली सरासरी 60 वर्ष, 70 वर्ष मॅक्सिमम, तर त्यापर्यंत काय कंडिशन होऊ शकतील हा आपण अंदाज कसा बांधतो? तर मागील 30-40 वर्षात किंवा 50 वर्षात काय घडलं होतं आणि आता काय असेल? जसा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, त्याच्या आधी टीव्ही होता का? नाही. मग तो कलरमध्ये होऊ शकेल का हे वाटलं होतं का? नाही. पण आता प्रत्येकाच्या हातामध्ये टीव्ही आलेला आहे, म्हणजे मोबाईलच्या स्वरूपात. हे जसं आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत सांगू शकतो, तसंच पावसाचं, तापमानाचं काय चेंज असेल. आता जसं आपण म्हणतो मागच्या 125 वर्षामध्ये 1 ते 1.5 डिग्रीनं टेम्परेचर वाढलेलं आहे. आपण एक धरून चालू 2050 पर्यंत, पुढच्या 25 वर्षापर्यंत फक्त 0.5 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढलं तर ते कितीवर गेलं? 2 डिग्रीवर सेल्सिअसवर गेलं. मग 2 डिग्री सेल्सिअस गेल्यानंतर जो अंटार्क्टिकावरचा बर्फ आहे, हिमालयातला बर्फ आहे, किंवा पर्वत शिखरावरच्या वेगवेगळ्या जो बर्फ आहे तो वितळल्यानंतर काय ह्या परिणाम होईल? बरोबर आहे. मग पाण्याची पातळी वाढली, हा एक चेंज दिसला आपल्याला. दुसरं असं की आता आपण बघतोय की एका वर्षात 7-8 ढगफुटी होतात. म्हणजे नॉर्मल होऊन जाईल सर्वांसाठी की ढगफुटी व्हायला लागलेल्या आहे दरवर्षी. आलं लक्षात? तर मग ती ढगफुटी ही राहणारच नाही. जसं आता आपण काय म्हणतो की कमी कालावधीत जास्त पाऊस पडायला लागलेला आहे, हे आपण कधी अभ्यासलं? 2005 नंतर. आता आपण म्हणतो का की 4-5 दिवसात खूप पाऊस पडलाय, हा इतका मिलीमीटर पाऊस पडलाय, आता तो अभ्यास होत नाही. तसं एक कॉमन होऊन जाईल. किंवा आता जसं मगाशी म्हटलं आपण, हिवसाळा होतोय, उन्हाळा होतोय, हे ऋतुचक्र खूप बदललेलं पण आपल्याला दिसेल. कारण की माझी खात्री आहे की आपण लोकसंख्येवर हम दो हमारे दो 1980 नंतर सुरू केलं, ते आत्ता कुठंतरी अंमलात यायला लागलेलं आहे. तसं जर आपण म्हटलं की लोकसंख्या नियंत्रण हम दो हमारे एक 2025ला सुरू केलं तर प्रत्यक्षात उजडायला ते 2050 येईल. मग ही लोकसंख्या जी झपाट्याने वाढायला लागलेली आहे ती थांबणार आहे का? नाही. जे कारखाने आहेत ते थांबणार आहेत का? नाहीत. सगळे इलेक्ट्रिफिकेशन होणार आहे ते थांबणार आहे का? नाही. म्हणजे हा रेपो आहे असाच वाढत राहील. 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मागच्या 100 वर्षातलं जे आहे ती टार्गेट आपण अचीव्ह करणार. आत्ता आपली 145 कोटी लोकसंख्या आहे, ती 200 कोटी होणार. साहजिकच आहे. 200 कोटी होणार. इंडस्ट्रियलायझेशन इतकं होणार की शेतीसाठी जागा अपुरी पडणार. वनस्पतींची संख्या तेवढ्याच प्रमाणात कमी होणार. जंगल जाळी जाणार, प्रदूषण होणार, हे ठरल्या, बिल्डिंग मोठ्या होणार. हे सगळं ठरवलेलं आहे. फक्त आपण त्याला काय मुलामा सगळ्याला चढवणार की शासकीय दरबारातून ही योजना आली आणि आम्ही जसं जलयुक्त शिवार योजना निर्माण केली, पण प्रत्यक्षात ती
साध्य झाली की नाही हा संभ्रम अवस्थेत आहे. हो. तसंच क्लायमेट चेंजच्या संदर्भात आम्ही ही योजना आणलेली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्यानं किंवा प्रत्येक माणसानं ही झाडं लावायची आहेत, पण ती होणार की नाही ही 2050 पर्यंत आपण सांगू शकणार नाही. माणसाला पाणी टंचाई जाणवेल हो. पहिला पुढच्या एक 50 वर्षामध्ये किंवा 25 वर्षामध्ये. दुसरं, तुम्हाला श्वसनाचे रोग वाढणार. तुम्हाला शारीरिक म्हणजे काय म्हणतो थकवा जो आता आपण उष्माघात सारखं होतंय, आपली कमकुवत बाजू शरीर होणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला सामाजिक प्रश्न उद्भवणार आहेत. तुम्ही आता हा प्रश्न विचारला की क्लायमेट चेंज आणि सामाजिक प्रश्न कसे तयार होतील. म्हणजे एक संभ्रम अवस्था माणसाची निर्माण होते की आता हे कसं व्हायला लागलेलं आहे. लोकसंख्या वाढली, त्यानंतर तुमचा काय म्हणतो आपण प्रत्येक घटकामध्ये ताणतणाव निर्माण व्हायला लागले. आपण 4 भिंतीतला व्यक्ती आणि समाजात गेल्यानंतर व्यक्ती आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतो. तसाच आहे, तुम्ही ज्या वेळेला एसी खाली असतात त्यावेळेला तुमचा स्वभाव बघा, आणि ज्या वेळेला तुम्ही कडक उन्हातनं चालून येत आहे त्यावेळेला तुमचा स्वभाव बघा. म्हणजे तुम्ही त्या ऑफिस मधल्यांशी चालून आल्यानंतर तुमचा रागाचं टेम्परेचर वाढलेलं असतं. हे त्या उष्माघाताचा किंवा त्या क्लायमेटचा तुमच्यावर परिणाम होतो आणि तुमचा समाजावर होतो. नक्कीच. म्हणजे एक शाखा कधीही एकटी राहत नाही, ती दुसऱ्या शाखेला घेऊन वाढलेली असते. तसंच आहे, हे क्लायमेट चेंज एकटं राहणार नाही. ते तुमचं आर्थिक नुकसान करणार, सामाजिक नुकसान करणार, ते तुमचं वैयक्तिक नुकसान करणार आणि ते तुम्हाला निगेटिव्ह मार्गाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे त्याला वेळेत चोखणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. ह्याच्यामध्ये मी अजून एक थोडंसं ऍड करतो. ते बरोबर आहे का फक्त सांगा. जसं माणसाचं आयुष्य आधी जास्त होतं, आता ते 60-70 वर्षापर्यंत आले ॲव्हरेज आयुष्य, ते पुढं कमी पण होऊ शकतं, 40-50 वरती पण येऊ शकतं. त्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ह्याचं ते सुद्धा एक असू शकतं. हे एकंदरीत एक शेवटचं काय सांगाल संपूर्ण प्रेक्षक जे बघतायत ते असतील किंवा विद्यार्थी असतील कोणते भूगोलाचे, तर काय सांगाल भूगोल किती गरजेचं आहे आणि हवामान बदल जे होते त्याच्याकडे किती सिरियसली घेतलं पाहिजे, आपण किती सिरियसली बघितलं पाहिजे? एक भूगोलाचा अभ्यासक किंवा एक भूगोलाचा विद्यार्थी म्हणून मी एवढं सांगेन की आता भूगोल काहींना आवडत नाही तर नकाशा लक्षात राहत नाही, हे एक त्याच्या पाठीमागचं कारण असतं. किंवा त्यात काय म्हणतो आपण तर्कसंगती काही विद्यार्थ्यांना लावताना अडचणी निर्माण होतात. सुरुवातीला तुम्हाला जर भूगोल आवडायचं असेल तर तुम्हाला जगाचा नकाशा अभ्यासणं गरजेचं आहे. तुम्हाला खंड कळाले, तुम्हाला देश कळाले तर साहजिकच आहे तुम्हाला भूगोल आवडायला सुरू होईल. मग तुम्ही त्याचं जाऊन पर्वत कुठला कुठं आहे, जगात सगळ्यात उंच ठिकाण कुठलं, ती मरियाना गर्ता कुठं आहे, मग तो बर्मुडा ट्रायंगल म्हणजे काय, मग तो पॅसिफिक महासागर, ते अंटार्क्टिक महासागर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एक चांगल्या अभ्यासल्या तर तुम्हाला भूगोल आवडायला सुरुवात होते. म्हणजे त्याचा अभ्यास कसा करायचा तर त्या आवडीनुसार होत जातोय. एक एक गोष्ट आपल्याला जगात ही अशी घटना घडते तर ती का घडते त्याच्या पाठीमागचा तर्क जर समजला ना तर हा विषय आपल्याला आवडायला सुरू होतो. आता आपला मुख्य विषय आहे की हवामान बदल होतोय, मग त्याच्यावर मी एक सामान्य माणूस म्हणून मी स्वतः काय करायला पाहिजे. जसं मी एक म्हणेन की पाणी जगात फक्त 0.25% पिण्यायोग्य आहे. त्यासाठी मी काय विचार करेन की मी अर्धा ग्लास पिलाय, आता तो ओतायचा का तो परत प्यायसाठी वापरायचा. जसा पाण्याचा विचार करू तसं हवामान मी कसं नियंत्रित करू किंवा माझ्याकडनं प्रदूषित होणार नाही यासाठी मी एक सामान्य नागरिक म्हणून काय काळजी घेऊ. तर त्याच्यासाठी विचार केला पाहिजे की मला प्रत्येक टप्प्यावर जे एनर्जी इमिशन होतंय तर ते थांबलं पाहिजे. म्हणजे एक स्वयंपाकघरातली स्त्री असेल तर मी गॅस जाळतोय, पण आता ते जेवण जर शिजलेलं असेल किंवा तो खाद्यपदार्थ शिजला असेल तर आणखीन गॅस गरम करायची गरज आहे का. किंवा पाणी उकळलंय तरी पण मी ते तापवत राहिलो आंघोळीसाठी तर त्याची गरज आहे का. म्हणजे एका गृहिणीनं तो विचार केला. मी एक कॉलेजचा विद्यार्थी असेल तर त्यानं काय विचार केला पाहिजे, अरे माझं कॉलेज 1-1.5 किलोमीटरवर आहे तर मी 2 व्हीलर घेऊन जाणं खरंच गरजेचं आहे का, हा विचार केला पाहिजे. मग मी सार्वजनिक वाहनानं जर प्रवास केला तर माझ्याकडनं ते थांबू शकेल. एखाद्या शेतकऱ्यानं विचार केला पाहिजे की मी शेतात हजारो रुपयाचं खत आणून टाकतोय, ते जर पहिलं पीक काढलेलं आहे त्याचं काड्या नसेल ते जर कुजवलं आणि ते जर वापरलं तर जे प्रदूषण होणार नाही ते पण थांबेल. एखाद्या इंडस्ट्रियलिस्टनं विचार पहिला केला पाहिजे, मी इंडस्ट्री तयार करायला लागलोय, मी ह्या देशाचा जबाबदार नागरिक आहे, मी लोकांना रोजगार देणार आहे, माझ्या हाताखाली 4,000-5,000 लोक काम करतायत. पण त्यांना हा पहिला विचार करायला पाहिजे, मी जेवढं कार्बन इमिशन करतोय ना तेवढं झाडी, म्हणजे समजा तुमची 5 एकरामध्ये जर इंडस्ट्री असेल तर त्यातलं 1 एकरामध्ये मी झाडं लावेन पहिल्यांदा. म्हणजे माझं कार्बनचं जे क्रेडिट आहे ते मी स्वतः निर्माण करेन. फक्त ते कागदोपत्री नाही तर रिअलमध्ये ते करेन. तर
प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक व्यक्तीनं जर विचार केला की ह्या हवामान बदलाला मी कारणीभूत आहे आणि ते मीच थांबवलं पाहिजे, त्यासाठी एक मी साधा उपाय सांगेन. आपली 145 कोटीच्या वर लोकसंख्या गेलेली आहे, बरोबर आहे. आपले वाढदिवस करण्याची पद्धत काय आहे, तर केक आणायचा, गाडीवर ठेवायचा आणि तो कापायचा आणि आपल्याला आनंद आणि फटाके फोडायचे. एक माळ 30 ते 40 सेकंद असते आणि 5,000चा धुरळा होतो आणि तो धुरळा पैशाचा होतो वेगळा, पण त्याच्यामुळे ज्या फटाक्याच्या धुरामुळं किती कार्बन इमिशन होतं ह्याचा आपण विचार करत नाही. तर आयुष्याच्या प्रत्येक व्यक्तीनं आयुष्याच्या टप्प्यावर प्रत्येक वर्षी जर एक झाड लावायचं जर ठरवलं आपण, तर आपण 50 वर्ष जगलो समजा, सरासरी 60 वर्ष, तर 60 झाडं तयार होतील. ही 60 झाडं गुणिले तुम्ही 145 किंवा 150 कोटी लोकसंख्या, किती कोटी लोकसंख्या तयार झाली आणि आपण दुसऱ्याला कार्बन विकू आणि क्लायमेट चेंज सारखी जी परिस्थिती आहे किंवा ह्या हवामानातले जे परिणाम आहेत ते आपण तरी कारणीभूत नसू त्याला, हा त्याच्यावरचा चांगला उपाय. वा, म्हणजे नक्कीच ही कंडिशन रिव्हर्स जर करायची असेल तर आता ज्या गोष्टी तुम्ही 2 मिनिटात सांगितल्या त्या गोष्टी आपल्या पातळीवरती करणं गरजेचं आहे. तर नक्कीच क्लायमेट चेंज ही जेवढी आपल्याला सोपी वाटते तेवढी गोष्ट सोपी नाही, नक्कीच नाही. ती अतिशय वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आणि त्यामुळं या गोष्टी थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. क्लायमेट चेंजला हलक्यात घेऊ नका, नाहीतर क्लायमेट चेंज तुम्हाला हलक्यात घेईल. त्यामुळे क्लायमेट चेंज जेवढं कमी करता येईल त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. शेजारचा काय प्रयत्न करतोय, हा काय प्रयत्न करतोय, तो काय प्रयत्न करतोय, सरकार काय प्रयत्न करतोय, यापेक्षा आधी आपल्यापासून सुरुवात करून आपण काय प्रयत्न करतोय ते बघूया आणि या क्लायमेट चेंजला थांबवण्यासाठी आपण सज्ज होऊया. आजच्या या खूप छान अशा माहितीपूर्ण दिलेल्या पॉडकास्ट बद्दल खूप खूप धन्यवाद.